नमस्कार नमस्कार. आपण याची अटक कराव्या अखंड हरिनाम रिलेटेड आलेलो आहे. गोदावरीच्या तीरी हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. याबद्दल महाराज याची पूर्वतयारी आपण बघू शकतो. काय सांगा महाराज या सप्ताहाविषयी? श्री गुरु गंगाधरी महाराजांचा हा सप्ताह खूप आनंदाने पार पडणार आहे. वारकरी संप्रदायाचा एक कुंभमेळा गोदावरीच्या तीरावर श्रावण मासामध्ये पंचमी ते द्वादशी अखेरपर्यंत सप्ताह पूर्ण जोरात तयारी चालू आहे. सप्तऋषी मादांना अबलगाव, चंदूरगड, देवगाव, भामाठाण, हमरापूर, कमलपूर सप्तऋषी व राहणार आहेत. आमची प्रसाद आमची प्रत्येक गावातून भाकरी येणार आहेत. तरुणांनी त्या एकादशीला फळ असतो, शेवट दिवशी असतो. आपण सध्या आहोत सप्ताहाच्या महाप्रसादाच्या स्वयंपाकगृहामध्ये. तर या ठिकाणी आपण बघतो या सप्ताहाची पूर्वतयारी बघू शकतो. हे मशीन आहे ते महाप्रसादाचं नियोजन आहे त्या कामामध्ये. आपण सप्ताहाच्या स्टेज जवळ आहोत. या आपण बघू शकतो सप्ताहाचा कामाचे वॉटर प्रूफिंगचं काम चालू आहे. आणि गोदावरीच्या तीरी हा सप्ताह होणार असतो. या सप्ताहाचं काम पूर्वनियोजित केलेलं असतं. 30 तारखेला या सप्ताहाचा प्रारंभ होऊन 6 तारखेला या सप्ताहाचं नियोजन आहे. खंडाऱ्या सप्ताहाचा शेवटचा टप्पा पूर्ण होत आलेला आहे. याबाबत बोलण्यासाठी तिथले स्थानिक काही आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कृषी प्रदर्शनाविषयी. नमस्कार, मी पंकज पाटील, नेक्सस इव्हेंट तर्फे मी तुमच्यासोबत बोलत आहे. हा जो 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्याच्यामध्ये जे कृषी प्रदर्शन जे दरवर्षी भरत असतं, तर त्याचा तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. तयारी आता जोरदार सुरू आहे आमची आणि स्टॉलची बुकिंगसुद्धा आमच्याकडे ऑलमोस्ट फुल झालेली आहे. त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान म्हणाल तर AI टेक्नॉलॉजीचा वापर करून काही ट्रॅक्टर्स असतील किंवा ड्रोनद्वारे जी नवीन आता फवारणी होते तर ती फवारणीचं त्याच्यासाठी काही स्टॉल्स आलेले आहेत. काही बी बियाणे आहेत. तर शेतीसाठी लागणारे आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते वापरून शेतीचा विकास कसा करता येईल त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आहे. तर याच्यासाठी स्थानिक जे शेतकरी आहेत त्यांनी भरभरून इकडे यावं आणि या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा ही तुम्हाला शेतकऱ्यांना मी विनंती करतो. यात धार्मिक विधी सोबतही कृषी प्रधान देशासाठी चालना मिळावी म्हणून हा सप्ताहामधून हा संदेश जगभरात पोहोचले जाणार आहे.